नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बोरिवलीतील गोराई येथे आमदार संजय उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने कलाकार उपस्थित होते. शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसंच महाराष्ट्राची हास्य जत्रेचे कलाकार आणि प्रसिद्ध लावणी नृत्यकार सोनाली पाटील यांच्या अदाकारीने कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाच्या दरम्यान आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी विशेष मुलाखत घेतली आहे, ज्यात मालवणी हास्य अभिनेता दिगंबर नाईक आणि आपल्या अभिनयाच्या अनुभवांची आणि मराठी कला क्षेत्रातल्या विकासाबद्दल आपला विचार त्यांनी व्यक्त केला आहे. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी हा साजरा करण्याचं माझ्या नशिबात होतं. श्री स्वामी इव्हेंट म्हणून माझी कंपनी आहे. मी आणि आम्ही हडकर आम्ही म्हणून इव्हेंट सादर करतो आणि माझे अत्यंत जवळचे मित्र इकडचे दमदार आमदार आम्ही म्हणतो ज्याला माझे भारतीय जनता पार्टी संजयजी उपाध्याय, शिवानंद शेट्टी असतील, इकडच्या सगळ्या लोकांचं माझ्यावर प्रेम असल्यामुळे आमची बाळा तावडे मालवणी म्हणजे खरा सांगायचा तर गोराई आणि गोरवली खरो सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन त्यांच्यानी मराठी भाषा दिवस साजरा केला. मालवणीचा विषय काढलाय, काय सांगाल? पश्चिंद कामगार तुम्ही वस्तांमध्ये तात्याची भूमिका करतो, काही शोध तुम्ही केलेला नाही? कसं आता मच्छिंद्र कांबळेनंतर त्यांची भाषा मी बोलतोय, कारण माझं असं मत आहे की प्रत्येक माणसाने त्याची मातृभाषा जपली. माझी जी मालवणी आहे जर मी नाही जपलं कोण जपलो, त्यामुळे प्रत्येक मालवणी माणसाने मालवणी बोलावं. जो हिंदी भाषिक असा त्याने हिंदी बोलावं, जो साऊथ इंडियन असा त्याने त्याची भाषा. प्रत्येकाने आपली भाषा जपावी आणि हे सगळे भाषा जर आपण जपलं तरच खऱ्या अर्थात मराठी भाषा दिन तो साजरा केल्याचा पुण्य लाभो. मराठी भाषा खूप खूप शुभेच्छा. परमेश्वरात तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा, आशा, आकांक्षा पूर्ण करून सगळ्यांना निरोगी आयुष्य देऊ दे रे महाराज. तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.